आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमचे कांदे लावण्यापासून तर कांदे उपटवण्यापर्यंत जर किती खर्च झाला आणि ते कांदे विकून आम्हाला किती नफा उरतो ते बघण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा. सकाळी सकाळी मी येण्याच्या पहिले आमच्या वावरात तर माणसं येऊन लागले होते कांदे उपटवण्यासाठी आणि कांदे उपटवण्याचं काम तर एकदम फास्ट चालू होतं. 1.5 एकराचं कांदा माणसं आज पूर्ण उपटवून ठेवणार आहेत. त्यानंतर जर टाइम उरला तर कांदा खांडायला सुरुवात करणार आहे. त्यानंतर आपल्या घरी कामाला येणाऱ्या माणसांचा पाणी पिण्याचा ड्रम तर पूर्ण संपून गेला होता. मग काय हर्षच्या वेळा ड्रम भरायला चालला होता घराकडे आणि कांदे आपल्याला शेड मध्ये टाकायचे म्हणून शेडची साफसफाई करून घेतली सकाळी सकाळी. कांदा पडाई घेत ना आणि माणसांनी दुपारी 2 वाजेपर्यंत तर पूर्ण कांदे उपटून ठेवले होते बो. तर जयशंकर मित्रांनो, मी आणि साहेब वाका निघालो तो ट्रॉली घेऊन, कारण की माणसांनी कांदे खांडायची सुरुवात करून दिली म्हणून ट्रॉलीमध्ये कांदे टाकावे लागतील. माणसं त्यांचे कांदे खांडत होते. म्हटलं आपलं काही इथे काम नाही. मग काय निघालो मी पण घराकडे जाण्यासाठी. आपली कांद्यांची पहिली ट्रॉली तर एकदम मस्तपैकी भरली गेली होती. मग काय आपल्या शेड मध्ये खाली करण्यासाठी मोठ्या सिंबावर घेऊन चाललो होतो. पहिली ट्रॉली मस्तपैकी शेड मध्ये खाली करून दिली. दुसरी ट्रॉली भरण्यासाठी माणसांकडे ट्रॉली उभी करून दिली. परत निघालो मी घराकडे जाण्यासाठी. दुसरी ट्रॉली मस्तपैकी शेड मध्ये खाली करून दिली. आपल्या कांद्याचा कलर कसा आहे ते कमेंट मध्ये नक्की सांगा. मुकरदम तुला नाव काय शे? बारीक खरंच का? खराच ना. कांदे खांडत संध्याकाळून गेली होती. मग काय माणसांची घरी जाण्याची वेळ पण होऊन गेली होती. निम्मी वावराचे कांदे तर खांडले गेले होते, पण अजून निम्मी वावर तर कांदे खांडायचं राहिलं होतं. आपले कांदे तर एकदम क्वालिटीचे. ते क्वालिटी कांदे पिकवणारा मालक पण काही कमी नाही बरं का, तो पण एकदम क्वालिटी आहे. आपली तिसरी ट्रॉली पण एकदम क्वालिटी मध्ये भरली गेली होती. मग काय निघालो शेड मध्ये खाली करण्यासाठी. कांद्यांचे आपले लगातार 2-3 ब्लॉग येतील आणि ते ब्लॉग बघण्यासाठी हर्षदच्या वाड्याला फॉलो करून घ्या.